जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शहरातील सार्वजनिक रस्ते, गटारी आणि बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील अनाधिकृतपणे अतिक्रमण हटवण्यासाठी फैजपूर नगरपालिकेतर्फे गुरुवार आणि शुक्रवारी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण धारकांना कडक आणि अंतिम इशारा दिला आहे। फैजपूर नगरपालिकेने बस स्टँड ते सुभाष चौकापर्यंत सर्व दुकानदारांना आधीच नोटिसा बजावल्या आहेत। प्रशासनाने आखून दिलेल्या रेषेच्या आतील सर्व अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत। या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी शुभ दिव्यमंगल कार्यालय येथे अतिक्रमण धारकांची एक विशेष बैठकही घेण्यात आली होती। यामध्ये शहराच्या विकासासाठी आणि वाहतुकीच्या सुरक्षेसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आले होते। मुख्य अधिकारी अविनाश गांगोडे यांनी स्पष्ट केलंय की नागरिकांनी आणि दुकानदारांनी कोणत्याही सक्तीच्या कारवाईपूर्वी आपापली अतिक्रमणे स्वखर्चाने तातडीने हटवून घ्यावीत। जर पालिकेला कारवाई करावी लागली तर त्या दरम्यान होणाऱ्या नुकसानीस आणि खर्चास संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार असेल। शहराचा विकास, वाहतूक सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून कारवाई दरम्यान शांतता राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। प्रशासनाच्या आवाहनानंतर आता फैजपूरमधील दुकानदार स्वतःहून अतिक्रमण हटवणार की पालिकेला बळाचा वापर करावा लागणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। फैजपूर आणि जळगाव जिल्ह्यातील अशाच प्रत्येक घडामोडीचे थेट अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेअर करून स्थानिकांना जागरूक करा। आपण फैजपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरती जे काही रस्ता आहे, प्रमुख महामार्ग आहेत आणि रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होत होते आणि अतिक्रमण झालेलं आहे आणि त्यामधून रहदारी आणि वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती। काही अपघाताचं प्रमाण पण झालेलं आहे। काही याच्यामध्ये एकदा आंदोलनाला पण जायला पण रस्ता नव्हता। यामुळे हा रस्ता मोकळा करणं, वाहतूक सुरळीत होणे हा एक उद्देश आणि त्याचबरोबर आपल्याला दिसतो की आजूबाजूची मोठा जो प्रमुख नाला आहे त्या नाल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे। आपण आता सध्या बघतोय की एल निनो किंवा पावसाचं प्रमाण हे पाऊस प्रमाण आहे ते विषम आहे। कधी कधी इतका मुसळधार पाऊस पडतो तर अशा वेळेस नाला तुंबून हे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणून हा नाला मोकळा असणं गरजेचं आहे जेणेकरून शहरातलं सांडपाणी सुव्यवस्थितपणे येईल आणि म्हणून नाल्यावरील अतिक्रमण मोकळा करणं हा प्राथमिक उद्देश आहे। आपण बघतो की अजूनही अतिक्रमण असेल परंतु प्राथमिक टप्प्यामध्ये आपण ही मोहीम हाती घेतलेली की शहरातील रहदारी ही सुकर होईल आणि सांडपाण्याची निचरा नाला मोकळा होईल यासाठी आपण हे अतिक्रमण राबवले। अतिक्रमण निर्मूलन मोहीम काढली। हे अतिक्रमण